नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक, उपघटक 14 व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक, तुलना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. स्वाध्याय 14.1 प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? मित्रांनो, एकूण 4 पर्याय आहेत. 4 पर्यायामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत. मग आता कोणती आकृती वेगळा अपूर्णांक दर्शवते? आता पर्याय क्रमांक आपण 1चा विचार केला. मित्रांनो, आकृतीचे एकूण झालेले भाग आहेत 16. बघा, 1 2 3 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. आकृतीचे एकूण 16 भाग झालेत आणि त्यातले 4 भाग रंगवले. मग आता 16 पैकी 4 म्हणजे हा झाला पावभाग. त्यानंतर पर्याय क्रमांक 2चा आपण विचार केला तर आकृतीचे एकूण 4 भाग आहेत. 1 2 3 4. आकृतीचे 4 भाग झाले, त्यातले 2 भाग रंगवले. आता 4 पैकी 2 म्हणजे हा अर्धा अपूर्णांक आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3चा आपण विचार केला तर आकृतीचे एकूण 1 2 3 4 आणि 4 8. आकृतीचे एकूण 8 भाग झालेत आणि 8 पैकी मित्रांनो 2 भाग रंगवलेले आहेत. 8 पैकी 2 म्हणजे हा सुद्धा पाव अपूर्णांक आहे. आणि पर्याय क्रमांक 4चा विचार केला आपण तर आकृतीचे एकूण भाग आहेत 1 2 3 4 5 6. 6 आणि 6 12. आकृतीचे एकूण 12 भाग आहेत आणि त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत. मित्रांनो, 12 पैकी 3 म्हणजे 3 चौक 12. म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा एक पाव भाग आहे. म्हणजे सगळ्या पर्यायांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे पावभाग, पर्याय क्रमांक 2 म्हणजे अर्धा भाग, पर्याय क्रमांक 3 म्हणजे पावभाग आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे पावभाग. म्हणजे आपला वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2, 8/9 हा अपूर्णांक लहान आहे चौकट छेद 11पेक्षा. या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक लिहाल? मित्रांनो, अपूर्णांक मी या ठिकाणी लिहून घेतो. 8/9 लहान आणि चौकट छेद 11. मित्रांनो, अपूर्णांकाची जर आपल्याला तुलना करायची असेल तर अशा वेळेला आपण तिरकस गुणाकार करू शकतो. म्हणजे कसा, 11 गुणिले 8. बघा, 11 गुणिले 8, 11 8 88 आणि 9 गुणिले या ठिकाणी चौकटीतली संख्या. आता 9 गुणिले चौकटीत किती संख्या आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, पण हा अपूर्णांक आता पहिला जो गुणाकार केला आपण तो अपूर्णांक लहान आहे. मग आता 9ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 88पेक्षा मोठी संख्या येईल. आता पर्याय क्रमांक आपण 1चा जर विचार केला मित्रांनो तर आता या ठिकाणी 9 आणि गुणिले 7 केलं तर 9 7 63 येतं आहे. म्हणजे आपल्याला 88पेक्षा मोठी संख्या हवी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. 10 जर आपण गुणलं तर 10 9 या ठिकाणी 90. म्हणजे 9ला आपल्याला 10ने गुणावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 90 होईल. मग आता हे 90 आपण या ठिकाणी लिहिणार. म्हणजे 88 लहान आहे आणि 90 मोठे आहे. म्हणजे आपल्याला चौकटीच्या जागी मित्रांनो 10 घ्यावे लागेल. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 10. प्रश्न नंबर 3, पुढीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते? मित्रांनो, 12/60 म्हणजे विचार जर केला तर 12 1 12 आणि 12 पंचे 60 म्हणजे 1/5. 12चा सममूल्य अपूर्णांक 1/5 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पर्यायांचा विचार केला तर एकूण पहिल्या पर्यायामध्ये 4 भाग आहेत, त्यातला 1 भाग रंगवला म्हणजे 1/4 होईल. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर 1 2 3 4 आणि 5 एकूण 5 भाग आहेत आणि त्यातला 1 भाग रंगवलेला आहे. म्हणजे मित्रांनो 1/5 हा अपूर्णांक येतो. आणि बाकी पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर 1 2 3 4 एकूण 8 भाग आहेत. 8 पैकी 2 रंगवले म्हणजे पावभाग होतो. पर्याय क्रमांक 4चा विचार केला 1 2 3 4 आणि 4 8. 8 पैकी 3 रंगवले. मित्रांनो, हा आणखीन वेगळा अपूर्णांक होतो. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12/60 म्हणजेच 1/5 आणि दुसरा पर्याय सुद्धा 1/5 हाच अपूर्णांक दर्शवतो.
म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4. 4/7, 7/4, 2/28, 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मित्रांनो, अपूर्णांकांची लहान मोठेपणा किंवा तुलना जर आपल्याला करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला छेद समान करावे लागतील. मग सगळ्यांचे छेद जर बघितले तर हे सगळे आपल्याला 28च्या पटीत दिसतात, म्हणजे सगळ्यांचा छेद 28 होऊ शकतो. म्हणजे मी आता या ठिकाणी अपूर्णांक लिहून घेतो. सुरुवातीला 4/7, त्यानंतर 7/4, 2/28 आणि 5/14. मित्रांनो, सगळ्या अपूर्णांकाचे छेद 28 होऊ शकतात. मग आता 7ला कितीने गुणल्यानंतर 28 होईल? तर 7×21, 7×4, 7ला 4ने गुणावं लागेल. म्हणजे छेदाला 4ने गुणलं म्हणजे आपण अंशाला पण 4नेच गुणणार. मग 4ला 4 हा जो छेद आहे याला 28 करायचा असेल तर 4ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 28 होईल. 4×25, 4×7, 4×7, 28, 4×7, 28. छेदाला 7ने गुणलं म्हणून अंशाला पण 7नेच गुणणार. 28ला गुणण्याची आवश्यकता नाही आहे कारण की या अपूर्णांकाचा छेद मुळातच 28 आहे. त्यानंतर 14 हा जो छेद आहे त्याला 28 करण्यासाठी 2ने गुणावं लागेल. मग या अपूर्णांकामध्ये छेदाला 2ने गुणलं म्हणून अंशाला पण 2नेच गुणलं. अंशाला पण 2नेच गुणणार. मग आता या ठिकाणी विचार केला तर 4 पहिला अपूर्णांक बघा, 4×4 16, 16/28. त्यानंतर या ठिकाणी 7×7 49, 49/28. त्यानंतर 2/28 आणि त्यानंतर 5×2 10, 10/28. मित्रांनो, हे 4 अपूर्णांक आपल्याला मिळाले. सर्वांचा छेद समान आहे. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये आपल्याला विचारले सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो सर्वात लहान. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो लहान अपूर्णांक असतो. म्हणून 2/28 हा लहान अपूर्णांक आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2/28. प्रश्न नंबर 5. 7/10, 6/20, 23/50 व 19/25 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मित्रांनो, आपल्याला अपूर्णांकाची तुलना करायची आहे. छेद समान करावा लागेल. मग सगळ्या अपूर्णांकाचे छेद जर बघितले तर या सगळ्या संख्या एका संख्येच्या पटीत आहेत. तर थोडक्यात या सगळ्यांचा छेद 100 होऊ शकतो. मित्रांनो, सगळ्या संख्या या 100च्या पटीत आपल्याला दिसतात. म्हणजे सगळ्यांचे जर आपण अवयव या ठिकाणी शोधले तर सगळ्यात लहानात लहान आणि सामायिक असा अवयव कोणता मिळणार आहे आपल्याला? तर तो 100 मिळणार आहे. म्हणजे सर्वांचा छेद आपल्याला 100 करावा लागेल. मग आता मी एकदा अपूर्णांक या ठिकाणी लिहून घेतो. 7/10, 6/20, 23/50 आणि 19/25. मित्रांनो, सगळ्यांचा छेद आपल्याला 100 करायचा आहे. मग आता 100 आपण छेद कसा करणार? तर या ठिकाणी आता 10ला कितीने गुणावं लागेल? 10ला 10ने गुणावं लागेल म्हणजे छेद 100 होईल. मग छेदाला 10ने गुणलं म्हणून अंशाला पण 10नेच गुणणार. 20ला 20×5 = 100. छेदाला 5ने गुणलं म्हणून अंशाला पण 5नेच गुणणार. 50ला 2ने गुणणार. छेदाला 2ने गुणलं म्हणजे अंशाला पण 2नेच गुणणार. आणि 25×100 आणि छेदाला 4ने गुणलं म्हणून अंशाला पण 4नेच गुणणार. आता या ठिकाणी मित्रांनो अपूर्णांक काय भेटतो बघा. 7×10 70, 70/100. 6×5 30, 30/20×100. 23×2 46 आणि 50×2 100. 19×2 38, 19×3 57, 19×4 76 आणि 25×100. मित्रांनो, या सगळ्या अपूर्णांकाचा विचार केला तर आपल्याला विचारले सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर 76/100 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. 76/100 म्हणजेच 19/25 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. मित्रांनो, 19/25 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. 2/3, 3/6, 7/12 व 17/36 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मित्रांनो, यांचे छेद समान नाही आहेत. आपल्याला छेद समान करावा लागेल. आता सगळ्या संख्यांचा जर विचार केला तर या सगळ्यांचा छेद 36 होऊ शकतो कारण की सगळ्या संख्या या 36च्या पटीत आहेत. मग आता छेद आपल्याला 36 करायचा आहे.
2/3, त्यानंतर 3/6, 7/12 आणि 17/36. मित्रांनो, या सगळ्या संख्या 36च्या पटीत आहे, म्हणजे सगळ्यांचा छेद 36 होऊ शकतो. आता या ठिकाणी 3 हा जो छेद आहे त्याला 36 करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला 12ने गुणावं लागेल. 12×3=36. मग छेदाला 12ने गुणलं म्हणून अंशाला पण 12नेच गुणणार. 6ला जर 36 करायचं असेल तर 6×6=36, छेदाला 6ने तर अंशाला पण 6नेच. 12×2=24, 12×3=36, छेदाला 3ने अंशाला पण 3ने, आणि या ठिकाणी हा छेद ऑलरेडी 36 आहे. मग आता 12×2=24, 12×3=36, त्यानंतर 26×18 आणि 6×6=36, 7×3=21, 12×3=36 आणि 17/36. मित्रांनो, छेद सगळ्यांचा समान झालेला आहे. आपल्याला विचारले सर्वात लहान अपूर्णांक कोणता. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो सगळ्यात लहान अपूर्णांक असतो. मित्रांनो, 6व्या प्रश्नाचं उत्तर आपण विचार केला तर 17/36. 17 ही संख्या सगळ्यात लहान आहे. सगळ्या अंशामध्ये लहान 17 आहे, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा सगळ्यात लहान अपूर्णांक आहे. प्रश्न नंबर 7. A = B = C = D. मित्रांनो, A = B = C = D म्हणजे थोडक्यात A, B, C, Dच्या किमती सगळ्यांच्या सारखेच आहेत. आता आपण असं गृहीत धरूया A, B, C, D बरोबर आपण 20 आहे असं गृहीत धरलं, म्हणजे सगळ्यांची किंमत 20च आहे. तर आता या ठिकाणी आपण जर पर्यायांचा विचार केला तर पहिल्या पर्यायामध्ये आहे A/7, म्हणजे Aची किंमत आपण 20 घेतली आणि छेद 7 म्हणजे छेद 7 लिहिले. त्यानंतर Bची किंमतसुद्धा 20च आहे. पर्याय क्रमांक 2मध्ये छेद आहे 5. त्यानंतर Cची किंमत 20च आहे आणि छेद आहे 9. त्यानंतर Dची किंमत आहे 20 आणि छेद आहे 11. मित्रांनो, थोडक्यात हे समान अंश असलेले अपूर्णांक आहे. आता याचा विचार करू नका. A/7चा समान अंश असलेले अपूर्णांक आहे. आपल्याला विचारले सर्वात मोठा अपूर्णांक. मग समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद लहान असतो तो मोठा अपूर्णांक असतो. आपल्याला विचारलं मोठा अपूर्णांक, मग ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक, म्हणजे मित्रांनो 20/5 हा आहे मोठा अपूर्णांक. 20/5 म्हणजे B/5, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, B/5. प्रश्न नंबर 8. पुढील अपूर्णांकाच्या जोडीतील चौकटीत च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठे, बरोबर यापैकी कोणती चिन्हे योग्य ठरतील. मित्रांनो, अपूर्णांक दिलेला आहे 7/13, त्यानंतर आहे 13/7, त्यानंतर 91/49. मित्रांनो, अपूर्णांकाची तुलना करताना आपण तिरकस गुणाकार करू शकतो, म्हणजे 7चा आणि 7चा गुणाकार करणार आपण. 7×7 49 आणि 7चा 7चा गुणाकार केल्यानंतर तो सुरुवातीला लिहिणार. त्यानंतर 13चा आणि 13चा गुणाकार करणार. मित्रांनो, 13चा गुणाकार 13×13 म्हणजे 13चा वर्ग आपल्याला माहिती असायला हवा. 13×13 169. आता या ठिकाणी मोठी संख्या आहे 169, म्हणजे हा अपूर्णांक मोठा झाला, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं चिन्ह येणार. आता दुसऱ्या अपूर्णांकाची सुद्धा तुलना आपण याच पद्धतीनं करणार. तर दुसऱ्या अपूर्णांकामध्ये आता 13×49. मित्रांनो, 13 आणि 49चा जर गुणाकार केला तर तो आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करता येईल बघा. 13×49, 9×1 9, 2×2 8, 9×3 27, हातचे आले 2, 9×1 9, 10 11, दशकाचा 0, 4×3 12, पुन्हा हातचा आला 1, 4×1 4 आणि 1 5, 7 3 आणि 6. मित्रांनो, 637. बघा आता 13×49 केलं तर आलं 637. आणि आता बघा 13×49 637 आणि 7×91. मित्रांनो, 91 जर आपण 7 केलं तर 7×1 7 आणि 7×7 49, 7×8 56, 7×9 63. आणि मित्रांनो, 91×7 केलं तरीसुद्धा 637च आलं, म्हणजे दोन्ही अपूर्णांक कसे समान आहे, म्हणजे या ठिकाणी समानतेचं चिन्ह येईल. म्हणजे अगोदर आहे च्यापेक्षा हे लहान पहिलं चिन्ह आणि त्यानंतर बरोबरचं चिन्ह, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
प्रश्न नंबर 9, पुढीलपैकी 7/16 पेक्षा मोठा परंतु 3/4 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता? मित्रांनो, या प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी घेणार. आता 7/16 पेक्षा मोठा अपूर्णांक. मग आता आपण पर्याय क्रमांक 1 घेऊया. 7/16 त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. आता 7/14 आणि त्यानंतर 3/4 पेक्षा लहान. आता या ठिकाणी मी 3/4 लिहितो आणि पुन्हा आपण पर्याय क्रमांक 1च घेणार. 7/14. आता यांची मित्रांनो आपण तुलना करूया. आता तिरकस गुणाकार करणार आपण. 14×5 = 14, 14×6 = 84, 14×7 = 98. बघा, 14चा आणि 7चा गुणाकार केला, 98 लिहिला आणि 16×85 = 16×96 = 16×7 = 112. मित्रांनो, आता 98 लहान आहे आणि 112 मोठे आहे. पहिल्या अपूर्णांकामध्ये हे चिन्ह आलं म्हणजे थोडक्यात पहिला अपूर्णांक लहान आहे, म्हणजे जो अपूर्णांक घेतला 7/14 मोठा आहे, म्हणजे बरोबर येते. बघा, 7/16 पेक्षा मोठा. मग आता 7/16 पेक्षा 7/14 मोठा आला, बरोबर आहे. आता दुसऱ्या अपूर्णांकाची तुलना करू आपण. 14×1 = 14, 14×2 = 28, 14×3 = 42 आणि 4×7 = 28. मित्रांनो, या ठिकाणी 28 लहान आहे आणि 42 मोठे आहे. मग आता पुन्हा 3/4 पेक्षा लहान. 3/4 पेक्षा लहान आला मित्रांनो. पहिला अपूर्णांक जो आहे 3/4 त्यापेक्षा 7/14 लहान आला, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतं. पहिल्या प्रश्नाचं 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, 7/16 पेक्षा मोठा अपूर्णांक आहे 7/14 आणि 3/4 पेक्षा सुद्धा लहान अपूर्णांक आहे 7/14, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10, 35चा 1/7, 45चा 1/3, 99चा 1/9 आणि 24चा 1/8 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता? सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 35चा 1/7. आता 35चा 1/7 म्हणजे काय? 35 × 1/7. बघा, आता या ठिकाणी 35 × 1/7. 35 × 1 = 35 आणि छेद जर 7 केलं तर 7×5 = 35, भागाकार आला 5. पहिल्या अपूर्णांकाची किंमत आली 5. त्यानंतर 45चा 1/3. 45 × 1/3 म्हणजे 45 × 1/3. 45 × 1 = 45 आणि /3 यांचा भागाकार केला तर 15×3 = 45 म्हणजे भागाकार आला 15. त्यानंतर आहे 99चा 1/9. आता 99 × 1/9 बरोबर 99 × 1/9 बरोबर 99 × 1 = 99 आणि /9. मित्रांनो, भागाकार येईल 11×9 = 99 आणि सर्वात शेवटी 24चा 1/8 बरोबर 24 × 1/8 बरोबर 24 × 1 = 24/8 भागाकार येईल 8×3 = 24. मित्रांनो, 15, 5, 15, 11 आणि 3 यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आपलं उत्तर 15 येतं आहे, म्हणजे 45/3 हा या ठिकाणी सर्वात मोठा अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 2. 45/3 हा सर्वात मोठा अपूर्णांक मिळालेला आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11, चुकीचा पर्याय कोणता? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर एकूण आकृतीचे 4 भाग आहेत, म्हणजे छेदस्थानी लिहिले, त्यातला एक भाग रंगवला, तो लिहिला अंशस्थानी. 1/4 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2चा आपण विचार केला तर आकृतीचे एकूण भाग आहेत 1, 2, 3, 4 आणि 4, 8. 8 पैकी 2 भाग रंगवले. 8 पैकी 2 भाग म्हणजे पावभाग, बरोबर आहे. 1/4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3चा विचार केला मित्रांनो तर आकृतीचे एकूण किती भाग केलेले आहेत? 1, 2, 3, 4, 4 आणि 4, 8. 8 भाग केलेले आहेत आणि त्यातले 1, 2, 3, 4, 8 पैकी 4 भाग रंगवले. आता 8 पैकी 4 भाग म्हणजे या ठिकाणी अर्धा भाग झाला, म्हणून मित्रांनो हा पर्याय चुकीचा आहे. अर्धा म्हणजे 1/4 नव्हे. 1/2 असेल तर अर्धा म्हणू शकतो आपण, किंवा 4/8 असेल तरी सुद्धा अर्धा म्हणू शकतो. मित्रांनो, हा चुकीचा पर्याय आहे. आता पर्याय क्रमांक 4चा विचार केला तर 1, 2, 3, 4 आणि 4, 8, 8 2 16. आकृतीचे एकूण 16 भाग आहेत, त्यातले 4 भाग रंगवले. 16 पैकी 4 म्हणजे पावभागच होतो, बरोबर आहे. 1/4 म्हणजे पावभाग.
मित्रांनो चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो या पद्धतीनं स्वाध्याय 14.1 कंप्लीट झालेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.